ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला, असे मातृभूमीबद्दल रखरखत्या शब्दांनी प्रेम व्यक्त करणारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांची आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी जयंती। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, एनडी चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। 28 मे 1883 रोजी एका मध्यम वर्गामध्ये ज्यांचा जन्म झाला ते विनायक दामोदर सावरकर। लहानपणापासूनच ते अगदी हुशार होते। त्यांचं शिक्षण ज्यावेळी लंडनला झालं त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी त्यांना शिवाजी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न केले व त्याप्रमाणे त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली। शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर ते ज्यावेळी भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांना शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करायचा होता। ब्रिटिशांचा अंमल हा आपल्या भारतावर होता। त्यावेळी 1857च्या काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं होतं ते कार्य आजच्या देखील युवकांना एक प्रेरणादायी ठरलेलं आहे। कारण ज्यावेळी 1857चा उठाव ज्यावेळी झाला त्या उठावामध्ये या भारतीय युवकांना एकत्रित करण्याचं काम वि.दा. सावरकर यांनी केलं। ज्यावेळी त्यांनी 1857च्या उठावात वेगवेगळे बंड केले, वेगवेगळी आंदोलनं केली, त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली। ज्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली त्यावेळी ज्यावेळी समुद्रमार्गातून ते जात होते त्यावेळी ते समुद्रातून त्यांनी उडी मारली आणि त्यानंतर ते ज्या ठिकाणी पोहोचले तिथं फ्रेंच लोक होते। त्यांना भाषेच्या पायी त्यांना कोणताही त्यांचा अर्थ समजला नाही। जे वि.दा. सावरकर बोलत होते ते ज्यावेळी त्यांना हा अर्थ समजला त्यावेळी वि.दा. सावरकरांना ब्रिटिशांनी अटक केली होती आणि त्यावेळी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली। ज्यावेळी त्यांना ती शिक्षा झाली ते त्या अंदमान निकोबार बेटावर ज्यावेळी जे होते त्यावेळी त्यांनी तिथं बसून आपल्या मातृभूमीबद्दल भारताबद्दल, भारतीय स्वातंत्र्याबद्दल विविध लेख, कविता, कादंबऱ्या अशा लिहिल्या की ज्या आज देखील इतिहासाचे अभ्यास करणारे जे असतात किंवा आपल्यासारख्या भारतीयांना ते एक प्रेरणादायी साहित्य म्हणून आपण आज त्याचा उपयोग करून घेतो। तर ज्यावेळी वि.दा. सावरकर यांनी जे लेख लिहिले त्यातून प्रेरणा घेऊन युवकांची पिढी एक नवी तयार झाली। यामध्ये ती पिढी तयार होत असताना त्यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली की ज्यामध्ये प्रत्येक भारतीय त्यामध्ये इन्व्हॉल्व होत होता आणि त्याप्रमाणे ते पुढं नेण्याचं काम हे भारतीय युवक करत होते। म्हणजे त्यांच्यात असणारा नेतृत्व गुण असेल, त्यांच्यात असणारे एक मातृभूमीबद्दलची कळकळ असेल। वि.दा. सावरकरांच्यातला एक कवी, एक समाजसुधारक त्यावेळी होते। म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे हे वि.दा. सावरकर होते। यांच्या पवित्र स्मृतींना पुनश्च एकदा एनडी चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने विनम्र अभिवादन करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।